मी नाही म्हणत आकाश दादा, हा मी स्वतः नाही म्हणत, माझं गिरायकच म्हणत, तेच होईल. बरोबर बरोबर. खुशी ती खुशी कशी आहे? एक नंबर खुशी खुशी घेतली त्यांनी, खुशी. खुशी सोबत खुशी बाई ब्लॅक घोडा खुशीला पाहिजे, खुशी आली होती. बरोबर. असं आहे रे. सोनू भाचा व्यवहार खूप छान आहे, हो, हो. खूप असं प्रामाणिक प्रेम असू द्या, माणूस आहे. असं प्रेम असू द्या एका दादा. शब्दात व्यवहार केला हो. मनापासून त्यांचा धन्यवाद. अरे असं प्रेम असू द्या दादा. बस अजून काय पाहिजे दादा, मी नाही बरोबर. बोलत, गिराईक बोलतो. गिऱ्हाईक बोलता. हे पाऊल चाललंय पुढं गणेश शेट, मी काय म्हणतोय, तुम्ही तुमचं सांगून द्या. आका दादा त्यांना 28,000 रुपये सांगितले होते, हा. 26,000 रुपयांना घ्या दादा. हे 26 आणि 25 करू नको, जे इथं ठेपा देऊन मोकळा होऊन जाईल. आले नावावरती, फक्त नावावर शेळ्या द्यायच्या. सोनूभाऊ नावावर आले पैसा म्हणून नाही वस्तू कमवायचं, कशी दिली आहे? पैसा कमवायचा नाही. आता दादा. आज तर नाही, हा. फक्त बोवणी करायची बाळूमामाच्या नावाने. म्हशी दिल्या, म्हशी डबल हड्डी माप दिलंय, डायरेक्ट डबल हड्डी. कोणत्या शेळ्या बारीक आहे? सगळ्या गापनी शेळ्या. दाखवा खेळ दाखवा. बरोबर. विषय म्हणजे सांगायचं काम. आणि शिंगडी फक्त दुसऱ्या मध्ये. आणि त्याला चोर बी आला तो बी सांगा डायरेक्ट, हा. दुसऱ्या मध्ये का तिसऱ्या मध्ये. चला बोला बोला तुम्ही बोला सांगितलं ना मी. सोनू भाऊ बोला तुम्ही बोला. मी मला काय वाटलं, योग्य नाही वाटलं म्हणून मी त्याला काय 25 सांगू नको, काय तुझं ते स्पष्ट सांगू. स्पष्ट सांगा तुम्ही फर्स्ट एक शब्द सांगून यायला पाहिजे. एक काम करा, मी काय म्हणतोय, थांबा. आता तुम्ही एक शब्द बोलून घ्या पहिले. ते बोलले ना, आता तुम्ही बोल. 1922 नाही होणार. अरे सोनू भाऊ तुमच्याकडून भरपूर असं नका करू आम्ही नावावर आलो बरं का. तुमच्या सारखाच गरीब आहे, मजूर आहे. नेटके जेव्हा फिरू लागलो आमच्यावर बी आशीर्वाद भाऊ मामाचा आहे. हा. म्हणून ही वस्तू मी तुम्हाला देतोय नावावर आले म्हणून क्वालिटी. सोडू नको बकरा मिक्स झालं. तांबडे सोडू नको, मिक्स होते. हो त्यांना काय. का वाकायचं आता, जे ते स्पष्ट नावावर आले तर नावावर शेळ्या देऊन द्या. माझं एवढं म्हणणं. मग तसंच करा मग. मग दोन शब्द बाजारातली गोष्ट बाजारासारखी राहते. मग तेच सांगतो ना, अशी ना अशी ठेवा. बरोबर. तुम्हाला ते बाजारात काय गाजा वाजा तुमचं हे करायचं तो ह्याच्या वाजाने जे आहे ते स्पष्ट सांगतो मला. बाजारात तुम्हाला माल देतोय आणि बाजारात तिथं तुम्हाला आणि शेळ्या तुम्हाला तुमचं नाव घेऊ बाजारात करा. दाम होईल 3 तुम्हाला दाम करू आम्ही. वडा 500 वडा पुरण गिराईक. तुमचा दाम काय बाजारामध्ये ना 30,000 आणि 32,000 रुपये की शेळीचा दाम करू आम्ही. हा, या दिवसात नाही येत तेवढ्या. ते दिवाळीच्या पुढे ती गोष्ट वेगळी आहे. आता पैसे टक्के आणि अडचण राहते लोकांची. आम्ही काय ना टाकल्यासारखं वापरत यावेळेस टकाटक नाही राहत. हो, काय एवढं मी काय म्हणतोय, बोला पटकन काय काय नाही. 25 26 करू नको. तुला बी काही 22,000 रुपयांनी अशी आहे. पाहुणे या शेळ्या फक्त पाहुणे. नाही ना दे, अहो, या. फक्त नाही या शेळ्या पाहा ना तुम्ही. ऐका ना शेळ्या भारी. मला पटलं का तो सवडीचा नाद तर तुला चालू राहिला. हा, अजून मी करतो. नाही, असं नका करा, असं आम्ही नका. तुमच्या नावावर येईल. नाही, आम्हाला नावावर जायचं नावावर आहे. शेळ्या भेटतील आम्ही तुम्हाला. चेष्टा करायला नाही आलो होतो का ना. तुम्हाला वस्तू यायला सोनं जाऊ. देतोय. आणि याच्यात काय खपडप नाही पाहत. बरं तुमचे 22 जाऊन द्या. मी एक बोलू का लास्ट 21,000 तापमान नाही, नाही, हा, हा, आमचं ऐकावं लागलं. द्या नाही, नाही. द्या 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 तुमचं द्या नाव द्या राहू द्या, ध्यानात ठेवा. द्या सोनू द्या असा रोखठोक माणूस कोणी अरे असं द्या. नाही, ध्यानात ठेवा. द्या सोनू द्या. ज्या मी पोटी काय म्हणते, सन्मानाचं नाराज होऊ वागू नका, राहिलो. नाराज होऊ नका. फक्त वरती 500 रुपये दे. नाही, नाही, नका, नका, सोनू आता भाऊ. आमचं तेवढंच भारी आहे. जाऊ द्या. 21,000 जाऊ द्या. काय एवढं त्याच्यात? त्या नावावर आलो आम्ही. काय नशिबाचं तर नाही खाणार ना. धन्यवाद सोनू भाऊ. नशिबाचं तर नाही खाणार ना. जे हक्काचं तेच घेईल. हा, जे हक्काचं तेच घेईल. नशिबाचं खाणार. फक्त महिन्याचा काही हे ध्यानात ठेवा. फक्त महिन्याचा पैसा घेईल. 21,000 प्रमाणे 20,000 रुपयांनी. पैसा नाही कमवायचा, माणूस की कमवायचा आपल्याला. दुसरं काही नाही. पैसा नाही लागत. हे बघा, आकाश मित्रांनो, दादा, 21,000 रुपयाने लक्ष्मी घेतलेली आहे. आणि बाबा म्हणजे दादा दोघे आले आणि चेहऱ्यावरती खुशी बघा तुम्ही, कारण की त्यांना वस्तू आवडलेली आहे. तुम्ही फक्त पाहू दुसऱ्या विधीचा घेतला आकाश दादा. बरोबर गाबनी हा. विधीच्या. आणि पाहून घ्या आपल्या शब्दाला मान. 1 रुपया काही बोलले नाही पुढं. बरोबर. फक्त त्यांनी हा सांगितलं फक्त. बरोबर. काय आहे? माझी सरपंच आहे गावाचे लासूर स्टेशन पासून किती किलोमीटर आहे आकाश दादा? लास्ट रोटेशन आमच्यापासून 10 किलोमीटर. 10 किलोमीटरचे. सरपंच साहेब आले, स्वतः सरपंच घ्यायला आले ना. बरोबर. कुठलं गाव तुमचं? पाचपीरवाडी. कुठली पाचपीरवाडी? संभाजीनगर, छत्रपती संभाजी. बरं, जो दाम घेतला तोच सांगा. जो दाम घेतला तोच सांगा. 21,000. 21,000. क्वालिटी आवडली? आवडलं एकदम fresh. सोनू भाऊ धनगरचा व्यवहार पडला का? एकदम टकाटक. दोघं बी भारी आहे त्यांचं सोनू भाऊचं. हो आपल्या शब्दाला मान दिलं तर एवढं चालत. जास्त नाही पाहिजे आकाश दादा. हे प्रेमापोटी ही माणुसकी कमावायची. बरोबर. बाकी तर सगळेच कमावायला लागले दादा. हो दिल्या. दिल्या. चल, ठीक आहे. ती लाल दावून घ्या तिला तिकडे बांधा. द्या मला फक्त हे द्या. भाऊ इकडे आणा ना. झालं का? दिले आकाश. 3 दिले. 3 दिल्या का? मित्रांनो बघा 3 शेळ्या दिलेल्या आहेत.
तुम्ही मेन पाहू म्हणजे शकता. विषय आकाश दादा असा होता आता. हा. तसा हां. इकडे या ना आप्पा द्या दादा या इकडे ऐसा बोलू आकाश दादा हां. सौदा नाही हा सौदा नव्हता माझा नाही का? विषय काय आहे, मागच्या शनिवारी दादा ते आले होते आपल्या घरी हा. आपल्या शेडवरती ते आले 10-11 वाजता ते माझ्याकडे आज खूप आशावर आले होते मागच्या हप्त्याला पण माझ्याकडे शेळ्या संपूर्ण विक्री झालेल्या होत्या त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं होतं की 8 दिवस थांबा मी तुम्हाला शेळ्या देतो मी ज्या शब्दात त्यांना सांगितलं होतं त्या शब्दात मी त्यांना आज शेळ्या पण दिल्या आणि शेवटी गाभण पाड पण दिली. बरं. बघा माणूस कुठून आले संभाजीनगरवरून संभाजीनगर. हा विश्वासावर आलेत फक्त पैसा नाही कमावला फक्त काय जबानला मी टिकलो आणि ते बी टिकले ते माझ्यासाठी थांबले म्हणून मी त्यांच्याकडे 1500 विसरून गेलो डायरेक्ट काय भावनी दिली दादा या 2 दिल्या त्यांना मी 18,000 रुपयाने दुधाच्या निसत्या हा आणि 22,000 रुपयाला पाठ दिली. हे पहा आकाश दादा दुधाच्या म्हशी यांना म्हणते दुधाच्या म्हशी हे पहा आणि ही दिली 22,000 रुपयाला त्यांना पहिल्या जात्याची पाठ आहे फक्त 20,000 दिली म्हणजे 10 दिवस त्यांच्याकडे टिकल असा माल पुरा जेवणीचा त्यांना दिला मी डायरेक्ट फक्त का बरं की गिरायक आपल्यासाठी थांबलं म्हणून या हिशोबाने त्यांना शेळ्या दिल्या 8 दिवस थांबले डायरेक्ट फोनवर संपर्क करत होतो मी बस आज आले होते दर्ग्यामध्ये आमच्या इकडे मोठा दर्गा आहे 40 गावामध्ये बाबूशी बाबा पीर मुसा कादरी बाबा म्हणून सर ते आज तिथं आले होते नमाज पण पडला आणि नमाजचा एक विषय असा झाला त्यांच्या म्हणजे देवाची कृपाच म्हणावी की त्यांना यांना विषय काय मला टेन्शन आलं होतं यांना गाडी कुठून करून द्यायची योगायोग असा घडला की तिकडच जाणारी गाडी पण त्यांना उपलब्ध होऊन गेली म्हणजे त्यांचं अर्ध भाडं त्यांचं ते हा त्याच गाडीमध्ये जाणारी हा म्हणजे एकच रूटचे माणसं झाली त्या बरोबर. थँक्यू. आवडली क्वालिटी? तुम्ही आता व्यवहार म्हटला सोनू दादा. सुरू करतो मी आता हो. शेळी पालन सुरू करतो मी आता बरोबर. यांच्याशी. बघा मित्रांनो क्वालिटी जबरदस्त क्वालिटी. एवढे साले आहेत त्यांच्यासाठी जेवणाला हा. म्हणून धनगरकांना बोकड्या खाऊ द्या हजारला पोटभर कोणाला? जेवढे साले आहेत तेवढे हा का? आज का पण डर याला पाहिजे निंबटचा टक खाऊन चल गोल फिरवा. बघा मित्रांनो क्वालिटी. हाईट पहा का जाता हाईट मागे चालते त्याच्या मागे हिरा द्यायचा आहे बरं का आपल्याला हिरा द्यायचा आहे द्यायचं आहे. हो द्यायचा आहे मार्केटामध्ये हिरा द्यायचा आपल्याला हिरा ओरिजिनल वस्तू म्हणते त्याला ओरिजिनल गिर जंगलचं बच्चा म्हणते त्याला चला सोनू नमस्कार. नमस्कार आकाश दादा नमस्कार जय सकाळी- बाळू मामा जय बाळू मामा. सकाळी किती वाजता गाडी आली होती? सकाळी दादा आकाश दादा सकाळी आपली 9 वाजता गाडी आलेली होती 9 वाजता का? हो 9 वाजता आली आज बरं बरं. किती माल माप किती होतं? माप आपलं गण 70चं माप होतं हा. पण आपण सकाळपासूनच आपलं शेळ्या विकणी चालू आहे आता बरं. बरोबर हा. त्याच्यानंतर आपण आता या हा. गाबणी हा. आणि काही अजून लागवडीच्या हा. प्लस फळकर पाटी हा. आणि चारा खाणारे 7-8 बच्चे पण आहे आपल्यापाशी बरं. पाटींच्या लेवलचे हा हा आणि आता याच्या तुम्हाला दाखवतोय मी हा. या पुऱ्या गाबणी शेळ्यात या. पुऱ्या चिकावरच्या पुऱ्या मांडीवरच्या चिकावरच्या शेळ्या आहेत या बरोबर बरोबर त्याच्यानंतर आपण ज्या दिल्या आहेत हा. त्या बी तुम्हाला मी दाखवणार आहे बरोबर त्या कशा दिल्या आहेत काय मार्फत दिल्या आहेत काय किंमत आली खरं आहे की खोटं आहे हे बरोबर. तुमच्या व्हिडिओच्या मार्फतून गिरायकाला दिसलच
एक बकरी दाखवायची मला. शेट आपला व्हिडिओ म्हटलं खोटं नसतं, सगळं करत असतं. प्रेम बाळूमामांचा आशीर्वाद. बरोबर बरोबर. आणि आता जी क्वालिटी दावणार आहे जाता नान नाही करायचा क्वालिटीचा डायरेक्ट. हा हा तुम्हाला बोकडचा पण व्हिडिओ टाकला, बोकडच्या लेवलच्याच बकऱ्या पण इंचात बरोबर. डबल अड्डी माप मध्ये शिंगडी पगडी सगळं बघून घ्यायचं तुम्ही. बरोबर बरोबर. चला मित्रांनो तुम्हाला शेड्या आणि पक्क्या चिकाच्या शेळ्या दिला आता. बरोबर. फक्त काही कस्टमरची आपल्याला जी मागणी होती की आपल्याला लागवडीच्या बी पाहिले, त्यांच्यासाठी पण आपण 10-15 शेळ्या राखीव आणलेल्या हा. आहेत. त्याच्यानंतर लागवडीच्या फळकर पाटी सुद्धा आपल्यापाशी कलर मध्ये आहेत. कलर मध्ये ते पण तुम्हाला दाखवलं तुमच्या व्हिडिओच्या मार्फत सगळं दाखवणार आहे मी आज. बरोबर बरोबर. हे बघा मित्रांनो, आता चालू आपण जे 2 सौदे झाले हा, हे आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिले. प्लस लातूरला पण आपण शेळ्या दिल्या आहेत. हो हो लातूरून परभणीवाले पण आले होते, त्यांना पण आपण शेळ्या दिल्या आहेत आज. बरं बरं धुळे जिल्ह्यात पण शेळ्या दिल्या आहेत आपण. बरं. आपण शेवटी विषय काय क्वालिटीचा असतो, आपण क्वालिटी दिल्या आहेत. हा. ज्याला जसं पाहिजे त्या हिशोबाने दाम लावला आहे. हा. आता दादा त्यांना मी विश्वासावर सांगितलं होतं मी तुम्हाला गाडी करून देईल. हा. त्यांना गाडी पण करून दिली आणि त्यांना शेळ्या पण दिलेल्या आहेत. बरोबर. गाडी बी माझ्या भरोसे दोघे जण आले ते मोटरसायकलवर. आणि हे जे दादा आहेत हा. ते दादा सुद्धा इथं संभाजीनगरचे आहेत. हे बी आलेले होते, मागच्या हप्त्याला पण आलेले होते. हे आपल्या शेळ्या बघून गेलेले होते. फक्त त्या टायमाला शेळ्या नव्हत्या माझ्याजवळ त्यांना द्यायला. हे बघा आणि आता हे माल आहे आपला समोर पूर्ण तोलावरचा आणि कापणी शेळ्या. हे बघा मित्रांनो, दादा आले होते. त्यांना गाडी पण करून दिली आकाश दादा. हा हा मोटरसायकलवर आले होते आणि दादांनी मागच्या हप्त्याला आपलं घर बघून गेलेले होते. हे हा. त्याच्यामुळे ते डायरेक्ट इथं ठेप्यावर झाले. बरोबर बरोबर. तर चला मित्रांनो तुम्हाला आता मी टोटल क्वालिटी दाखवतो. हे बाय मशीद आकाश दादा पूर्ण जवळच्या नान नाही करायचा क्वालिटीचा, हे बघा नान नाही करायचा. पूर्ण जवळ आलेल्या मालनी डबल अड्डी शेळ्यामध्ये क्वालिटीचा पैसा राहील त्यांचा कापडचा. फक्त बरं. आज त्यांच्या पोटात काही नाही. किती वाजता सकाळच्या गाडीला उतरेले, फक्त सकाळी. बैठका झाल्या, पाणी पिल्या, शेळ्या बसले आराम करतायत. बरोबर. त्यांच्या पोटात अजून काहीच नाही. चला पूर्ण क्वालिटी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा आकाश दादा ही किती आहे? पूर्ण गाभण मारली का? पूर्ण गापलं म्हणजे लाका दादा डायरेक्ट डबल अड्डीचा माप. हे पहा हे बघा बघा मित्रांनो, बसून घ्यायचं डायरेक्ट एवढी जाड शेळी डायरेक्ट तुम्हाला. हे बघा फिरवा. बघा मित्रांनो, पूर्ण संपूर्ण क्वालिटी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. एकदम उंच पूर्ण माप तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर फळकर पाटी सुद्धा आहे आपल्या. फळकर. लागवडीच्या शेळ्या सुद्धा आहे आपल्यापाशी. लागवडीच्या शेळ्या भावात आहे अजून 15,000 पासून 18,000 पर्यंत. बरं. आणि तोलावरची शेळी चांगली गाभण शेळी घ्यायची रुपये हा. 18,000 पासून 23,000 पर्यंत आपल्याकडे क्वालिटी पाहून नाही. बरं. या दिलेल्या आहेत विचारू शकता तुम्ही काय भावाने दिल्या आहे. तुमच्या व्हिडिओ मार्फत आपण आपण त्याला तसं सांगितलेलं आहे व्हिडिओ सगळ्यांना. काढला आपण मित्रांनो, आपण व्हिडिओ तिकडे 2 दुधाच्या दिल्या, तिकडे गाभण दिली, तिकडे 1 पाट दिली त्यांना गाभण पहिल्या जाप्याची, ती पण विचारू शकता तुम्ही. बरोबर. हे बघा मित्रांनो, ह्या शेळ्या घेतल्या दादा आणि त्यांनी. तुम्ही काय भावाने घेतल्या? 22,000. 5च घेतल्या त्यांनी. 5 घेतल्या बरोबर. आणि दादा आणि त्यांनी दादा तिकडे तुम्ही यांनी 4 घेतल्या का? त्यांनी 3 घेतल्या. 3 घेतल्या. 2 दुधाचे घेतले आहेत नुसतं दुधा बनवून सर. त्या सप्या शेळ्या किती घेतल्या तुम्ही जोडा? 17ला नाही 18ला 2 दिल्या आणि ती 22,000 ती दिली. 22 म्हणजे 8 वर म्हणजे असं आहे ते. बरं. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला इकडे क्वालिटी दाखवतो. हे बघा शिंगडी पाहून घ्या. शिंगडी क्वालिटी, शिंगडी पाहायची काळ शार्पणा पुरा क्वालिटीचा माप. चेहरा पट्टी संपूर्ण तुम्हाला दाखवतो. हे बघा पूर्ण माल बघा मित्रांनो. हे बघा हिला म्हणतात क्वालिटी. दुसऱ्यामध्ये दादा पूर्ण दुसऱ्यामध्ये माप बघा. हे बघा पूर्ण क्वालिटी बघा. अजून कस्टमर आलेले दिसत आहे. हा. किती घेऊन जायचं 2 मिनिटं गोविंदप्पा माशून जा. पण त्या हे बघा शिंगडी दाखवतो मित्रांनो. विचारून घ्या नाही ते आहे ते पाहू शकता तुम्ही शिंगडी. कोण जत तालुक्यातले शिंगडी, चेहरा पट्टी. दोनच घेऊन जायचे. हे बघा 2 घ्यायच्या किती घ्यायच्या? आम्ही संभाजीनगर. हे बघा या घ्या ना त्या 2 गाबणी घेऊन जा ना. पाहू शकता तुम्ही. काय कस्टमर आला का सोनू भाऊ परत? हा 1 मिनिट टाकायचा हो दादा. चालतं ठीक आहे. ते बघा बघा, दादा. शेड्या काढून दाखवत आहे. जणल्यानंतर अशा चालता यायला नाही पाहिजे 3 लढाई. फक्त किती लयतले म्हणजे 15 दिवस 20 दिवस आत जणून जातील या. हे बघा
नाही असेल जागा तर घेऊन जा, मी ते सांगतो, दुसरं काही नाही. 2 चार्ज बसतात त्याच्यामध्ये. आता किती महिने गाव आहे? दादा यातले इथले 15 दिवस घेणार आहे. आता मी तुम्हाला सांगितलं, आता ज्या शेळ्या मी तुम्हाला दाखवणार आहे, हा आपल्या ज्या शेळ्या गाभणी शेळ्या आहेत, बरोबर. त्या पूर्ण तुम्ही एकदा बघून घ्या. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला जो दुसरा लॉट बांधून दाखवणार आहे मी, तो बी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे बघा, या पूर्ण मांडीवरच्या शेळ्या दाखवायच्या आता, हे बघा पूर्ण प्युअर तोली, हा पूर्ण चिकाच्या. टोटल सोडून दाखवा. हा हे काय, या इकडे चला. हे बघा पुढं पुढं बघा मित्रांनो शेळ्या. पाहून घ्या का दादा शेळ्या. या बघा हिरवा गोल. या बघा मित्रांनो शेळ्या, हिला म्हणतात क्वालिटी. डबल हड्डी शेळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा का दादा, माप बघा. माप बघा कसं आहे. मापाचं नान नाही करायचं डायरेक्ट. आता हे बी बघा, पूर्ण चिकावरच्या शेळ्या दाखवणार तुम्हाला. या पुढे रामेश्वर भाऊ. घ्या 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 एक नंबर. पाहून घ्या का दादा. बरोबर. कुठं जातो मी डायरेक्ट व्हिडिओ काढायला. कॅमेरा असं तिथे घेऊ घ्या तुम्ही. हा ये बघा हे पाहून घ्या आता. इधर आके एक बार क्वालिटी देख लो पहले तुम. हा नाद ऐसा. एक नंबर पाहून घ्या, डबल हड्डी म्हशी म्हणते हिला. नान नाही करायचा तीनचा दोघींचा. हे बघा गणा शेठ, बघा बरं क्वालिटी. पाहुणे तिकडे बोलवत आहे. मग हे बघा. या पुढे फिरवा, अशा गोल फिरवा. नरेनला बी घ्या. फिरवा फिरवा गोल. पाहून घ्या का दादा. हे बघा पाहून घ्या शेळ्या, आणि सारख्या मापाच्या का दादा. हा लहान मोठी एक पण नाही त्यांच्यात. बघून घ्या शेळ्या. हे बघा. त्याच्यानंतर तुम्हाला 2 बहिणी दाखवून द्या आता. गर्दी यांचं बी काढून घ्या सगळं. हे बघा मित्रांनो दादांनी बी काढून घे फोटो. कस्टमर आपल्या इथं आलेले आहेत. दादा तिकडे बघा एकदा. बघा तिकडे बघा ना एकदा. इकडे बघा. या हो दादा इकडे. शेळ्या घ्या नको घ्या द्या, पाहायला द्या, व्यवस्थित काय जरा अडचण इकडं. नाही. शेळ्या घेतल्या दादा आता पाहायला आले, भेट द्यायला आले. धरा की धरा हो मामा धरा. हे दादा इथं भेट देण्यासाठी आले होते. भेट बी देण्यासाठी आले, पण काम आमचं झालेलं आहे. झालेलं आहे का? काम झालंय आमचं. बरं. त्यांनी शब्द दिलाय मला. हो आणि झालं, गाडी संध्याकाळी पॅक होती आमची आज बी. बरं बरं. हा होणार ना, होणारच. होणार तर होणार. एक फोटो घेऊन घ्या फक्त आमच्या माणसांचा. बरोबर अख्खा महाराष्ट्र बघतोय तुमचं युट्यूब चॅनल आकाश दादा. बरोबर. चालतं ठीक आहे. काढा का. हो. धन्यवाद दादा भेट दिल्याबद्दल. मंडळ आपला आभारी आहे. चला आकाश दादा. या पुढं. दोघी बहिणी आकाश दादा. या हा सीता गीता म्हणते तिनला. सीता गीता म्हणते तिनला. सीता गीता. हे बघा सीता गीता म्हणते तिनला. गोल फिरवा. काय म्हणते तिनला. सीता गीता. नान्य करायचा तिनचा. पाहून घ्या डबल हत्ती. तेल टाकलं तर नितरून जाईल अशी हत्या. या बाई या इकडं. या बघा त्याला ही जोडला तुम्ही. मित्रांनो संपूर्ण धावण तुम्हाला सोडून दाखवली. हे बघा चालू धावण सोडणार अजून. जी काही क्वालिटी तुम्हाला समोर डबल हड्डी क्वालिटी पाहायला भेटणार आहे. आता ही बा वस्तू थोडी लेट आहे, पण वस्तू कशी येईल. हे बघा दहाला ठेवता एकच ठेवायची ना. बरोबर. बरोबर होईल का वस्तूची. हे बघा हा जवानीचा माल आहे आकाश दादा इथं. जवानीचा माल आहे पूर्ण. बरोबर. प्युअर तोली शेळ्या. पुढे आहे डायरेक्ट. बघा घ्या बरं गोल फिरवा. हिर्री. घ्या बरं. आणि या वस्तू पहा आकाश दादा, तुम्हाला अजून वस्तू दाखवतो दोघी पाटा. आकाश दादा यांना म्हणते सीता गीता पहिल्या वेताच्या. कोण घ्या कलर आणि चेहरा पट्टी. पाहून घ्या पहिल्या वेताच्या फक्त. प्युअर गाबणी शेळ्या आकाश दादा. प्युअर गाबणी. हे पहा प्युअर गाबणी आहेत. प्युअर गाबणी आहेत. पाहून घ्या. मुकडा पा मुकडा. चेहरा पट्टीचा पैसा निसा. चेहरा पट्टीचा. बघा. हा. कशी आहे?
सोडू नको गाणं दिला तशाच धरून ठेव. 10 आहे अशा. लावा पाठी आणा. 10 पाठी मित्रांनो अशा या. हे बघा 10 पाठी आहे. सगळ्या एक सारख्यावर काका दादा डायरेक्ट. हा ना. हा हा 1 मिनिट फक्त येणार ते बच्चे पाठन त्या. हा पहिलं द्या. बघा मित्रांनो पाठी बघा. आणि ह्या पाठींसोबत जर तुम्हाला बोकड घ्यायचा असेल तर तुम्ही एकदा नजर मारा याच्यावरती. हे बघा धरू द्या. पाहू शकता तुम्ही. बाबासाहेब मला मला फोन करा. फिरवा गोल फिरवा. हो नाही रे. हे बघा. सोडून घ्या हे बाजूला रे. हे बघा. या पुढं. इकडे बघा या. इकडे पाठी बघा मित्रांनो. चला सोनूभाऊ. 1 मिनिट आका दादा फक्त. एका आल्या ना पाठी आल्या ना. कलर मध्ये पाठी आकाश दादा. हे बघा. कलर मध्ये पाठी आहेत डायरेक्ट कलर मध्ये. हा पूर्ण गाबणी पाठी आहेत त्या. गाबणी पाठी बघा. गट हा. लागले. पूर्ण गड्ड्याला लागलेल्या आहेत पाठी डायरेक्ट. हे बघा. नांदणी करायचा दिन आकाश दादा. हे बघा. कलर मध्ये फर्स्ट टाइम कलर मध्ये पाठी आल्या आकाश दादा आपल्याकडे. फर्स्ट टाइम कलर मध्ये बरोबर. पूर्णच्या पूर्ण डायरेक्ट. दाती पाहून घ्या. शिंगडी पाहून घ्या. एवढी शिंगडी दादा. 1 इंच एवढी शिंगडी काय घ्यायची. आणि ते बी लागलेल्या प्युअर लागलेला डायरेक्ट. एक पाठ फक्त एक पाठ खाली येईल 3-4 फक्त शेवटची एक. हे बा इकडे या तुम्ही. हा मुकडा घ्या यांचा. हे बघा. चेहरा बघा मित्रांनो. शिंग पहा का दादा. हे बघा शिंगडी. हॅलो चेहरा पट्टी. हॅलो हे बघा. हॅलो कुठं आहे मामा आता. सोनूभाऊ धनगर हे बघा. नाम नाही करायचा. इकडे काय नाही. ट्रिप होती. ट्रिपा होत्या. बरं करतो फोन मी. करा पळा. बघा मित्रांनो क्वालिटी बघा. बघा बघा. त्या शेळ्या बांधा. मित्रांनो बघा आता ही पूर्ण पट्टी लागवडीची शेळींची बांधलेली आहे. ज्याला कोणाला लागवडीच्या शेळ्या घ्यायच्या असतील ज्यांचा कमी बजेट असेल ज्यांचा कमी बजेट 15 पासून तर 18,000 पर्यंत 15,000 लागवडीसाठी शेळ्या त्याच येतील. हो. फक्त एवढं या खाली येतील. या खाली ती. म्हणजे मिनिमम तुम्ही धरून जा 16-17 हा. फक्त खाली येईल ना. दूध वगैरे काही नाही. नाही का. तुम्ही बोकड क्रॉस करू शकता तुमच्या मनपसंतचा. अच्छा. तुमच्यावर येते सगळं. बरोबर. या ज्या शेळ्या आहेत अंगकाठी सगळं सारखंच येईल. हा. कापण्या शेळ्या सारख्याच येतील. फक्त या खाली राहतील. आपण जी 20 आणि 22 ला शेळी विकतो तिच्यापेक्षा आपण 5 ते 7,000 रुपये मायनस करून सण ही खाली शेळी देतोय. खाली. तुम्ही शेळी बघू शकता. शेळीची क्वालिटी बघू शकता. पाहून घ्या. शिंगडा पगडा पाहून घ्या आकाश दादा. डायरेक्ट. आणि आजच गाडी उतरली सगळ्या. त्यांच्या पोटात पण काही नाही डायरेक्ट. बरोबर. हे बघा. तिसऱ्या मधली एक पण नाही त्यांच्यामध्ये. हे बघा. आता भरल्या तर लागतील तिसऱ्या. भरल्या ते आपल्यावर आहे. तुम्हाला कसा क्रॉस करायचा ज्याची चॉईस असते. कोणी बिठ्ठल क्रॉस करतो कोणी शिराई क्रॉस करतो. बरोबर. ज्याच्या निशानुसार ज्याला जसं पाहिजे तसं तो क्रॉस बरोबर. करू शकतात. आता नवीनच पाहिजे ते काय म्हणतात देवाला गलोली चालत नाही. हं. तर तुम्ही इथं बिना गलोलीचा बी बोकड तुम्ही क्रॉस करू शकता त्यांच्यामध्ये. बरोबर. म्हणजे आपल्या चॉईसवर येते. बरोबर. आपल्याला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. यांची किंमत 15 ते 18. 15 ते 18 इंची राहील. गाभीची. 16-17 आपण निवडू. आपण गाबणीचं सांगितलं 18 पासून तर 23,000 पर्यंत आहे. बरोबर. भारी टॉप क्वालिटीची घ्यायची तर 20च्या पुढे गणोत्री ठेवायची. बरोबर.
त्याच्यानंतर मी तुम्हाला आता या दाखवल्या हे पुरा लॉट पाहून घ्या. आणि आता जे आपल्याकडे 7 चारा खाणारी जे बच्चे आहेत हा जवळपास म्हणजे 8-8 महिन्याचे बरं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. 8-8 महिन्याचे कलर मध्ये कलर मध्ये एकदम म्हणजे बेस्ट क्वालिटी मध्ये कलर क्वालिटी म्हणजे काळ्या हे आणि विषय म्हणजे काठोडीमध्ये कलर येत नाही. पण आता तुम्हाला दाखवतो मी जे आपल्याला तिथून क्रॉस होऊन आलेले आहेत. हे बघा कोणी म्हणताना आम्हाला काळा चालत नाही ढवळं पाहिजे हा. तर त्यानुसार आम्ही हे आणलेले आहेत. हे पण बघू शकता. हे बघा हे 8 बच्चे आहेत. हे 8 हे पहा. बच्चे. पाहून घ्या हे बच्चे. हे बघा इकडे बघा हे पाहून घ्या कलर मध्ये ओरिजिनल काठवाडी. ओरिजिनल काढ ओरिजिनल कोणाला वाटतं का गावरानी का तसा काही विषय नाही. काठवाडी. त्यांनी जसं क्रॉस केलं त्यांना तसं उत्पन्न आलेलं आहे. बरोबर हे पाहून घ्या तुम्ही पाहू शकता क्वालिटी बच्चांची क्वालिटी पाहू शकता. फक्त 8-8 महिन्याचे बच्चे आहेत. 8 महिने हा फक्त 8-8 महिन्याचे आहेत. जास्त नाही फक्त 8-8 महिन्याचे आहेत. चारा तुम्ही कोणता बी खाऊ बोलू शकता त्यांना खुराक चालू करू शकता तुमच्यावर आहे. तुमचं जसं बजेट असेल तसे ते आपण गिरायकाला हे पण देऊ शकतो हो. आणि आपल्याकडे लागवडीचे ते पण देऊ शकतो. पाटी. त्याच्याकडे फळकर पाटी पण देऊ शकतो आणि गाबडी शेळ्या पण देऊ शकतो. बरोबर आपल्याकडे सगळ्या प्रकारचा माल आहे. ज्याला बी पाहिजे असेल क्वांटिटी क्वालिटी हे सोनू धनगरकडे भेटणार तुम्हाला. बरोबर पाहून घ्या आता बच्चे 7च्या 7 हे बघा बघा आकाश दादा क्वालिटी. चला सोडा तुम्ही चला. बघा मित्रांनो या पण शेळ्या तुम्हाला सोडून दाखवतो. आता या खाली शेळ्या तरी पोझिशन बघा तुम्ही. पोझिशन म्हणजे आकाश दादा क्वालिटीचा वाण येतो पुरा. असं एक बी डॅमेज पीस नाही तीनच्यात. बरोबर बाळा दिला इकडे रामेश्वर बाळा इकडं मोकळ्या बाळा दिला एक बी डॅमेज पीस नाही आकाश दादा. मित्रांनो गाडीमध्ये टाकल्या बकऱ्या दोघांचे ऍडजस्ट करून दिले आकाश दादा. दोघांच्या वेळेस झाल्या. दोघांना ऍडजस्ट करून दिले. बरं दोघे नेमकं योगायोग असं की एका साईडचे दोघे लागले दोघांचं गाडी भाडं एकाच रूटला लागले ते दोघी पण. बरोबर अलीकडे आणि पलीकडे. बरोबर सत्यात नाही ना. हे बघा शेड्या काका 2 मिनिट बाजूला. हो शेट झाली का भाऊनी झाली सकाळी सकाळीच झाली बरं का. बाळू मामाच्या नावानं मामाच्या नावानं होतं सगळ्या गोष्टी आता इथं. टॉप क्वालिटी काढली हा. अरे म्हशी दिल्या त्यांना गरीबाच्या पुऱ्या. हे बघ सगळ्या तोलावरच्या वाटतं. पूर्ण म्हशी दिल्यात म्हशी. हे बघा मित्रांनो परश्यावर आले होते लातूर वरून. हे बघ यांना म्हणते टॉप क्वालिटी मॉडेल. फोन घे. शेळ्या उच्च्या पुऱ्या. विषय म्हणजे या ऑनलाईन देणार होतो मी शेळ्या पण त्यांचा म्हणजे काय फोन उचलला नाही. गणेश बच्चेंनीच फोन उचलला. त्यांना लोकेशन टाकलं ते इथपर्यंत पोहोचले. आले कुठून आहेत स्वर्गीय विलासराव देशमुख आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या गावातले. विचारून घ्यायचं त्यांना डायरेक्ट. दादा कशा आहे क्वालिटी. नंबर 1 आहे नंबर 1. नंबर 1 आहे ना. लातूरवरून आले लातूर. स्पेशल माणूस आणलाय त्यांनी बकऱ्या निवडाला. दादा शेळ्या कशा वाटल्या हा. टॉपचं मॉडेल काढलं का नाही. जोरात बोला मामा. कशा घेतल्या भाऊ 5 शेळ्या. काय भावाने घेतल्या इमानदारीची आहे ते सांगा. 1.25 पुरा 1,25,000. 1,25,000 रुपयाने दिले त्यांना आपण. हा आपण त्यांना पहिले बी सांगितलं होतं की आपल्यापाशी अशा रेंजच्या शेळ्या भेटतील व पण त्यांनी 5च काढल्या आहेत. आपण आपल्या जबाबवर ठाम होतो. फक्त त्यांनी 5च काढल्या आहेत. त्यांनी 10 काढल्या असते अजून त्यांना क्वांटिटीत कमी करून दिलं असते मी. 5 काढल्या पण 5 बी नगी नाही दादा. टॉपचं मॉडेल काढलंय ना. डायरेक्ट गाडीचा नाक काढलं त्यांनी. घ्या चला. या बा हिला आडी घ्यायच्यात. त्या दोघं अशा उभ्या टाका.
हा तिला एकला फिरवून घ्यायच्यात फक्त, पहिले टाकून घ्या मग फिरवा. कोणती नाही, तिला अशी टाकणं पडत, मोठी आहे ती. तुम्हाला एक सांगतो मी नाही आणली असती ना तर चालली असती माझा राजा, पण ह्या पाहिजे होते आपल्याला. जवळ जेव्हा आलेल्या जण दिल ना तर पप्पांची नजर भांगारतील, अशा चालतील ते अशा. टाका, चला जाऊ द्या. मग पप्पा त्यांचं मन तुम्हाला आहे ना म्हणतील, तिच्यावर. भैया, तुम्ही गलत केलं. टाका, भाऊ धरू लागाव. बोकड्याला पाहू आपण, चला दुसऱ्या वेळेस टाकून देऊ. लातूरचं कोणी आलं ना टाकून द्या. लॉक लावून घ्या फक्त. नाही बोकड नाही बसू शकत. आहे का जागा, पहा बरं. दिला 2 दाती बोकड, झाली भाऊंची गर्दी. बोकड पण दिला त्यांनाच. हे बघा गाडी, शेळ्या पण दिल्या 5 आणि बोकड पण दिला. पाहून घ्या बोकड. केवढ्यात घेतला मामा? केवढ्यात घेतला? 31,000ला. 2 दात, 2 दात बोकड. क्वालिटी 2 दात बोकड 31,000ला नवीन खरेदी केली दादांनी. शेळ्या बी चांगल्या भेटल्या ना आणि बोकड पण चांगला आला ना. आता खुश झालं का? काही नाराजगी नाही ना? हा, तेच म्हणतो मी. लातूरला चालल्या, लातूरला. टॉप क्वालिटीच्या 2च शेळ्या दिल्या आहे मित्रांनो, आपल्या जवळच दिल्या आहे. शेळ्या बी तोलावरच्या आहे, एकच नंबर शेळ्या आहे. कुठला आहे भाऊ? पामेर. सोनू भाऊ धनगर यांच्याकडे क्वालिटी कशी? एकच नंबर क्वालिटी. कसा गेला जोडा? 45,000ला. कशा आहे शेळ्या? तोलावरच्या शेळ्या आहे ना, मनासारख्या भेटल्या ना. हे बघा शेळ्या दिल्या मित्रांनो, 2च. साखरीला चालल्या आहे त्या, साखरी बामेर साखरी. या 5 शेळ्या दिल्या आका दादा, लागवडीसाठी दिल्या फक्त, दुधाच्या आहे शेळ्या. कुठले भाऊ? नागापूर परभणीचे आका दादा. 5 दिल्या दुधाच्या. काय भावाने दिल्या? 17,500 लागवडीच्या शेळ्या दिल्या आका दादा. पाहून घ्या, दूध आहे हा अजून खाली म्हणून दिलंय आपण त्यांना. भाऊ क्वालिटी कशी? हा हा, हे बघा ही गाडी आणली त्यांना आपण परत दिल्या होत्या आका दादा मागच्या हप्त्याला. हा, 5व्यांदा गाडी आली. सोनू भाऊ धनगर व गणेश भाऊ बच्चे यांच्याकडे. क्वालिटी कशी दिली दादांनी? हा, पाहून घ्या आका दादा. शेळ्या म्हणजे शेळ्या आहे.